वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची मदत करणाऱ्या चौंदे कुटुंबातील सदस्यांचेही काळे कारनामे समोर आले. त्यामुळे वैष्णवीच्या आरोपींना पाठीशी घालण्यासोबतच आता त्यांच्या कृत्यानेही चौंदे लटकणार आहेत. आरोपी सुयश चौंदेच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींसोबत फिरत असलेल्या थार गाडीचा मालक संकेत चौंदे असल्याचं उघड झालं. त्याच्यावरही पत्नीच्या छळाचे आरोप आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात अटकेत असलेल्या सुयश चौंदे संकेतचा मोठा भाऊ आहे. पोलिसांनी चौंदे बंधूंना वापरलेल्या थार आणि क्रेटा गाड्या जप्त केल्यात. या गाड्यांवर लाल दिवा लावून ते स्वतःला VIP असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. त्यामुळे हगवणे पिता पुत्रांप्रमाणे चौंदे कुटुंबातील महिलांवर छळ होत असल्याची गंभीर बाब समोर आली. सुयश चौंदेच्या पत्नीने धक्कादायक आरोप करताना नवरा आणि सासरच्या मंडळींचे कारनामे सांगितले. सुयशच्या पत्नीने सांगितले की सासरचे शारीरिक मानसिक छळ करायचे, घरामध्ये सतत वाद सुरू असायचे, सकाळपासून सतत दारू प्यायची आणि मुलींना फिरवायचं असं रुटीन त्याचं होतं. सुयशच्या पत्नीने मुशीतील रंगेल मुलांना मुली कोण पुरवायचं हे माहिती असल्याचं सांगितलं. शीतल उबे नावाची एक महिला आहे, तीच मुली पुरवत असल्याचा दावा तिने केला. शीतल उबे मुलींचे फोटो पाठवायची, मग त्यातील एकीची निवड केली जात असे. मोबाईलमध्ये हे सगळं पाहिल्यावर आपण स्क्रीनशॉट काढून घेतल्याचंही सुयशच्या पत्नीने सांगितलं. सासू सासरे दीर आणि नवरा त्रास द्यायचे. मी महिला आयोगाकडे देखील तक्रार केली होती, मात्र त्यांनी देखील काहीच प्रतिसाद दिला नसल्याची खंत सुयशच्या पत्नीने व्यक्त केली आहे. चौंदेच्या सुनेने धक्कादायक आरोप करताना म्हटले की सासू काळी जादू करत होती. लग्न तोडण्यासाठी कट कारस्थान रचले जात होते. लग्नात 2 लाख रुपये आणि 2 तोळे सोनं दिल्यानंतरही सतत पैशांची मागणी होत होती. मागणी न पूर्ण केल्यास शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता असा आरोप तिने केला आहे. सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल तिचा नवरा आणि सासू सासऱ्यांसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. या दरम्यान वैष्णवी हगवणेंचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये वैष्णवी उखाणा घेताना दिसत आहे. चंदेरी थाळी सोनेरी मटण, शशांकरावांना आवडतं चिकन आणि मटण असा वैष्णवीचा हा उखाणा घेत व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वैष्णवी खूप आनंदी असल्याचं दिसतंय. वैष्णवीच्या या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. वैष्णवी हगवणेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली. वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आला होता. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणे कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण 29 व्रण आहेत. त्यातील 5 ते 6 व्रण ताजे असल्याचं उघड झालं. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.